शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8ही खासदार मोदींची भेट घेणार। सोमवारी संसद भवनामध्ये पीएमओ कार्यालयात भेट होणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिली। माहिती महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यामधील बैठकीवरून भाजपच्या गोटात नाराजीचा सूर। महायुतीमध्ये अविश्वास वाढेल असं कोणतीही कृती टाळायला हवी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। प्रशांत किशोर यांच्याकडून बिहारमधील पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा झालाय पराभव। प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागार म्हणून नेमणूक अजून तरी नाही। नेमणूक झाली असती तर आपल्याला माहिती कळली असते। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। किशोर यांनी सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट घेतली तर तटकरेंचं स्पष्टीकरण। अजितदादांनी दिलेल्या संधीमुळे मोठे झालेले नेते आता त्यांच्याच कुटुंबाला त्रास देत आहेत। राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची पोस्ट। उमेश पाटील यांनी पोस्टमध्ये नेत्यांचं नाव घेणं टाळलं। प्रशांत किशोर यांनी अभ्यास करूनच विश्लेषण मांडलं असून खुर्चीला एवढं चिकटून बसण्याचा हट्ट कशासाठी? राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांचा सुनील तटकरेंवर नाव न घेता निशाणा। बंडखोर खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका। मोदी विद्यार्थ्यांना भेटत नाहीत, मात्र गद्दारांना भेटतात। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू असताना गद्दार मोदींना कसे भेटले? ठाकरेंचा हल्लाबोल। मला अटक करण्याचा सरकारचा डाव सुरू आहे। अटक करायला आल्यास मराठ्यांची ताकद दाखवून देऊ, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेची आधारवाडी जेलमधून झाली सुटका। तब्बल 20 दिवसांनंतर रमेश म्हात्रे तुरुंगाबाहेर। न्यायालय जो निर्णय देईल तो मी मान्य करेन, रमेश म्हात्रेची भूमिका। नागपूरच्या महिलेची परदेशात वेश्या व्यवसायासाठी विक्री। पुण्यातल्या कंपनीनं नोकरीच्या नावाखाली विक्री केल्याचा महिलेचा आरोप। आरोपींच्या तावडीतून सुटत महिला परतली भारतात। 8 जणांवर गुन्हा दाखल। नीट परीक्षेचा प्रश्न फोडण्यासाठी फिफा वर्ल्ड कप नावाचा वापर, विशेष व्हॉट्सॲप ग्रुपची निर्मिती केल्याचा आरोप। 6 महिने आधीपासूनच सुरू होती नीट पेपरफुटीची तयारी। सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये धक्कादायक माहिती उघड। ठाण्यामध्ये शाळकरी मुलाचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल। शाळेच्या गणवेशामध्येच वर्गातच ड्रग्जचं सेवन करत असल्याचं व्हिडिओ स्पष्ट। ठाणे पोलिसांकडून व्हिडिओची पडताळणी सुरू। व्हायरल व्हिडिओमुळे शाळकरी मुलांसंदर्भात गंभीर प्रश्नचिन्ह।